अरे जे दादांनी 50 लाखात केलं ते त्या ठिकाणी स्मारकाच्या नावाने शेण खाण्याचं काम केलं। आजपर्यंत हे साडू साले कधी राजकारणात कधी ठेके घ्यायला आले नाही। 16 ते 18 2 वर्षामध्ये पूर्ण केली, कारण की 19 ला हे महाशय आले आमदार म्हणून, मला पुढे लोटलं आणि हे खाली आले। आणि या 3 वर्षामध्ये आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला की नगरसेवक म्हणजे काय, नगरपालिका म्हणजे काय, तर नळ गटर आणि रस्ते या प्राथमिक सुविधा देणारी संस्था। आणि म्हणून आपण पाण्याचा पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी 100% सोडवला होता। या महाशयांचा 0% पाणी आणि यांचा अर्थार्थी संबंध नाही। गार्डन सुवर्णस्मृती उद्यानाच्या भाषणात त्यांनी सांगितलं 143 कोटीची पाणी पुरवठा पुढच्या 43 वर्ष सगळ्यांना दरडोई इतकं लिटर पाणी आम्ही देऊ आणि अशा पद्धतीची योजना केली। परंतु या महाशयांना अजून माहिती नाही। मी चाळीसगावकरांना सांगू इच्छितो, तुमच्या आशीर्वादाने मी खासदार असताना अमृत 2 यांना अमृतचा लॉंग फॉर्म सांगता येणार नाही, अटल मिशन रिज्युनेशन नावाची जी योजना होती अमृत 2, त्यावेळेस जे केंद्राचे नागरिक शहरी विकास मंत्री हरदीप पुरी सिंग यांच्याकडनं विशेष बाब म्हणून आपण त्या ठिकाणी चाळीसगावचा समावेश करून ते 143 कोटी मंजूर केल्याचं पत्र माझ्याजवळ या ठिकाणी आहे। मी सांगतो समोर या आणि मग बोला माझ्याशी। यांना अमृत 2चा लांब माहिती नाही, 143 कोटी योजना ऑलरेडी मंजूर झालेली आणि त्याच्यातून आता या ठिकाणी केवळ नारळ फोडायचं आणि परत जे आपण मगाशी ऐकलं की मी 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 या संकल्पना पुढे नेल्या। पाणी आणि चाळीसगाव याचा या महाशयांशी हे स्टंटबाज हे नौटंकीबाज यांचा काही एक संबंध त्या ठिकाणी नाही। चाळीसगाव करून हे लक्षामध्ये घ्या पहिले, कारण की यांचं काय खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, गोबेल नीती, इंग्रजांची नीती, मीडियावर टाक, व्हॉट्सअपवर टाक, खोटे भामटे उभे करायचे, बोलायला लावायचं, चित्र उभं करायचं आणि आपले भोळे भाबडे बिचारे घरात बसून मग पाहून मन तयार करतात आणि त्यांच्या त्या ठिकाणी मनामध्ये चित्र बिंबवायचं आणि मन त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला डिस्टर्ब करता येईल हे काम हे महाशय करतायत। पाण्याच्या बाबतीत झालं, मग आम्ही पुढे ठरवलं की नळ गटर मग प्रामाणिकपणे डासमुक्त शहर करायचं आहे, तर आपल्याला भुयारी गटर करता येईल का, तर राज्याने एम्पॅनल केलेल्या सगळ्या मग नंदुरबार सारख्या शिरपूर सारख्या नगरपालिकेच्या ज्यांनी डीपीआर केले त्या संस्था आपण आणल्या आणि भुयारी गटरचा आपण त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये अर्ध शहरला निधी मंजूर केला। केवळ 18 महिन्यामध्ये हे सगळं काम करत होतो आपण आणि तो भुयारी गटरचा प्रकल्प अर्धा पूर्ण होत नाही। हे महाशय आले, यांनी त्या प्रकल्पाचं 22% काम पूर्ण झालं तर मग उन्मेष पाटलांना श्रेय जाईल। गार्डन ऍज इट इज ठेवलं तर राजूदादांच्या आठवणी येतील, पाणी पुरवठ्याला शेवटचं काही केलं नाही तर राजूदादांची आठवण येईल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या पुढे काही केलं नाही तर त्या पुतळ्याच्या नावाने उन्मेष पाटील राजूदादांचं नाव निघेल आणि या महाशयांना रात्री दिवस केवळ उन्मेष पाटील राजू देशमुख डोळ्यापुढे दिसायचे आणि यांनी केलेलं काम कसं पुसता येईल, त्याला कशा पद्धतीने मॉडर्न करून अपग्रेड करून त्या ठिकाणी आपल्याला कसं पुढे जाता येईल हाच यांनी त्या ठिकाणी सपाटा सुरू ठेवला। एकही नवीन नाही, मगाशी ते बोलले खरंय अतुल दादा, एकही काम नवीन नाही। आणि तुम्हाला सांगतो नळ गटर झाल्यावर मग रस्त्यासाठीचा निधी आणून पडलेला, ठराव मंजूर झालेले आणि मग या रस्त्याचे काम करून आपल्याला जेणेकरून परत रिपीट होणार नाही, पैशाचा अपव्यय होणार नाही। जे बापू बोलले ते खरंय की बेस्ट नाही ते वेस्ट होतंय, ते वेस्ट होणार नाही या पद्धतीने शहराचं नियोजन सुरू केलं। मात्र यांनी ताब्यात आल्यावर या ठिकाणी ठेकेदारी आणि ठेकेदारातून पैसा आणि आपल्याला कल्पना आहे। माझं आव्हान आहे, तुम्ही थोडे घरी जाऊन बघा, निलेश कन्स्ट्रक्शन कंपनी, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, लक्ष्मी वरद कन्स्ट्रक्शन कंपनी, चाळीसगावच्या इतिहासामध्ये अनेक आमदार झाले, अनेक नगराध्यक्ष झाले, पण केवळ एक आणि एक अशी करंटी व्यक्ती जन्माला आली की ज्यांनी ठेकेदारी केली ज्या आमदाराने आणि त्या चाळीसगावचं नाव त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या काळ्या यादीमध्ये टाकण्याचं काम केलं। निलेश कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न होऊन तिच्यावर फौजदारी गुन्हे झाले, मनमाड येवल्यामध्ये फौजदारी गुन्हे झाले आणि ती कंपनी इथे कामं करते। लाडकी बहीण योजना आली, आम्हाला वाटलं बरं झालं, लाडकी बहीण काय हरकत नाही, आमच्या माता भगिनीचा सन्मान होत असेल तर त्याचं स्वागत केलं आम्ही, पण यांनी लाडका साडू आणला। हरकत नाही बाबा, साडू आणला तुम्ही, आजपर्यंत हे साडू साले कधी राजकारणात कधी ठेके घ्यायला आले नाही। चाळीसगावच्या इतिहासामध्ये ठेके घेतले नाही कधी, कोणत्याही आमदाराने क्रशर पेवर ब्लॉकचे मशीन टाकले नाही आपले। त्यामुळे आज वास्तव ठेवा, मला आरोप प्रत्यारोप करायचे नाही पण वास्तव मांडायचंय। मला विनाकारण खालच्या पातळीला जायचं नाही, परंतु सत्य आपल्या मनामध्ये असलं पाहिजे आणि ते सत्य तुम्हाला सांगण्यासाठी केवळ 2-3 मिनिटं मी घेईन। तुम्हाला सांगतो की भुयारी गटरचा प्रस्ताव या महाशयांनी पुढचा टाकलाच नाही का, की त्यांना रस्ते करून पैसे कमवायचे होते आणि मग आलेला निधी पटकन संपू। आज दुर्दैवाने बघा चाळीसगाव शहरातले अर्धे त्या ठिकाणी प्रलंबित पडले आणि मग डासमुक्त शहराच्या संकल्पाला त्या ठिकाणी पूर्णपणे फुल स्टॉप दिला। या सगळ्या परिस्थितीमध्ये विकास कामाच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाचा, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक घ्या, मग तो वाय पॉइंटचा चौक घ्या, या सगळ्या चौकाचे ठराव केले।
दादा सभागृहामध्ये होते, मी आमदार होतो, सगळे ठराव झाले, यापूर्वी काही ठराव झालेले होते, याला निधी आणला, मग 11 नंबर शाळेचं क्रीडांगण असेल, याच्या त्या ठिकाणी क्रीडांगणाचा विकास असेल, वाय पॉइंट असेल, ओपन स्पेस, मग अगदी आपल्या पोद्दार शाळेच्या मागची घ्या, तुम्ही भडगाव रोडची घ्या, तिकडे ईश्वर जाधवांच्या समोरची घ्या, इकडे राष्ट्रीय विद्यालयाच्या पतपटी समोरची घ्या, 17 ओपन स्पेसचे ठराव केले, निधी आणला आणि हे अशा आयत्या वेळेवर नागवा, यांना माहित पण नाही काय आणि संकल्पना मी पण म्हटलं जाऊ दे, आपण पक्षात आहे काय मी तू करायचं, मी बोलत नव्हतो, परंतु आज सगळी बोलण्याची वेळ आली. चाळीसगावकरांनो लक्षामध्ये घ्या, यांचं 0% योगदान यामध्ये राहिलेलं आहे. केवळ आयत्या बिळावर नागोबा जी प्रशासकीय इमारत उभी आहे, मला कल्पना आहे की त्यावेळेस आम्ही राजूदादा, कैलास देवरे त्याकडे तहसीलदार होते, प्रांत होते, 30 वर्षाचा जागेचा तिढा संपवला. तिथे ग्रामीण रुग्णालय, ट्रामा सेंटर उभं केलं, आपण आराखडा तयार केला, कुठे प्रशासकीय इमारत असेल, कुठे नाट्यगृह असेल, कुठे पोलीस वसाहत असेल, कुठे पोलीस क्वार्टर्स असतील, तो आराखडा केला. पहिल्या टप्प्यातला निधी आपण आणला आणि आपण त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय ट्रामा उभं केलं. तेव्हा 60,000 लोकांना कोरोनाच्या कालावधीमध्ये लस असेल उपचार घेता आले आणि आरोग्याचं संकुल आपण महात्मा फुलेंच्या नावाने केलं, की ज्या महात्मा फुलेंनी स्वतःचं लेख प्लेगमध्ये गमावलं. आणि या महाशयांनी महात्मा फुलेंच्या या ठिकाणी स्मारकाच्या नावाने शेण खाण्याचं काम केलं. भावांनो, जर महापुरुषांच्या नावाने जर कोणी शेण खात असेल तर अशा विचाराला देखील आपण त्या ठिकाणी आपण अभ्यास करून त्या ठिकाणी कुठे जागा यांची लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अहो, केवळ 40 लाखाचं ते स्मारक काय त्या ठिकाणी FRP केलेलं, आम्ही त्या ठिकाणी बोलवले तज्ञ आणि 2,10,00,000 रुपयाचं बिल काढलं, 5 पट पैसा. म्हणजे नक्की ही कामं होत असताना स्वतःची खळगी भरण्यासाठी आहे का आमच्या चाळीसगावकरांच्या पैशाचा अपव्यय करण्यासाठी आहे. सुवर्ण स्मृती उद्यान, खरं तर गार्डन म्हणजे काय, ऑक्सिजन झोन. गार्डन म्हणजे काय, जिथे झाडं, फुलं, फळं हिरवेगार, डोळ्याला त्या ठिकाणी सुखद आनंद देणारं, ऑक्सिजन देणारं, आरोग्य सुदृढ करणारं अशा गार्डन त्या ठिकाणी स्वर्गीय राजूदादांनी केलेलं, की ज्यामध्ये दुपारी जर फिरायला गेलं तर उन्हाचा सूर्यकिरण देखील खाली पडत नव्हता, एवढी दाट सावली त्या ठिकाणी होती. अक्षरशः 900 चाफ्याची झाडं तोडली, 7 झाडांची कागदावर परवानगी घेतली, परंतु 650 झाडं तोडली आणि कॉन्क्रीटचं आणि लाइटिंगचं जंगल करून तुमच्या आमच्या चाळीसगावकरांना भूलभुलाया करण्याचं काम चालू आहे. भावांनो, हे पण लक्षामध्ये घ्या की 12 कोटी रुपयामध्ये, अरे जे दादांनी 50 लाखात केलं ते काम तुम्ही 12 कोटीमध्ये केलं आणि केवळ खळगी आणि ठेकेदार तुमचे. अरे जर पैसेच कमवायचे होते तर कोण पैसे कमवतो? माझ्या माता भगिनी बसल्या आहे, मला इथे बोलता येणार नाही, पण इथे चाळीसगावकरांच्या कराचा पैशाचा जर अपव्यय होत असेल तर चाळीसगावकरांना हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी जे चाळीसगावमध्ये जे सुरू आहे त्या सगळ्या आपण एक विषय जर डोक्यामध्ये घेतले. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळ्याचं स्वप्न रात्रंदिवस आम्ही नगरसेवकांनी पक्षभेद बाजूला ठेवले. दादा सभागृहामध्ये होते, नानाभाऊ सभागृहामध्ये रमेश आबा होते, त्या ठिकाणी आशाताई चव्हाण नगराध्यक्ष होत्या. आपण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि आपल्या चाळीसगावकरांच्या खऱ्या मावळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं. या महाशयांना वेदना होत होत्या की राजूदादा, उन्मेदादा यांचं नाव पुढे यायचं नसेल, ते चौक पुढे उभारला छत्रपतीच्या नावाने. अरे राजा, जर चौकच उभारायचा होता किमान अलाइनमेंट पाहून घ्यायला पाहिजे होती, ट्रॅफिक आर्किटेक्टला बोलवायला पाहिजे होतं, किमान तो सेंटरला करता येईल का, अपघात होणार नाही. आणि अपघाताला आमंत्रण देणारा चौक केला आणि स्वर्गीय सदानंद भाऊ चौधरी सारखा एका चांगल्या कुटुंबातल्या एकाचा जीव घेण्याचं पाप यांनी केलं. हे चाळीसगावकरांनी डोळ्याने बघितलं. असे निष्पाप अनेक गेले अजून, पण केवळ समोर स्वतःची जागा आहे, कॉम्प्लेक्स होईल म्हणून. अरे किती व्यापार, किती पैसा, काय करायचं आहे पैशाचं. आणि म्हणून आज चाळीसगावकरांना लक्षामध्ये घ्या की ही लढाई जी आहे आज, एका बाजूला भूल थापा देऊन एक चित्र तयार करून तुमच्या आमच्या आज चांगले चांगले लोक पण जेव्हा त्यांना आम्ही सांगतो तेव्हा असं शिकव, अरे आम्हाला माहित नव्हतं. म्हणजे आपले पण लोक त्या चित्र त्या ठिकाणी बघून. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला की आज हे सगळे मुद्दे मांडत असताना चाळीसगाव भडगाव रोड केला ना आपण 186 कोटीचा, 20% बिलोनी. चाळीसगाव मालेगाव रोड 135 कोटीचा केला ना आपण. हिरापूर रोड घ्या, नांदगाव रोड घ्या, नागद रोड घ्या, केले ना हे रोड आपण. पण पाट्यानी लावले आपण. 1200 कोटी रुपयाचे काम 20% बिलोने, 240 कोटी रुपये शासनाचे वाचले. यांच्यासारखे आभाव करून ठेकेदार आमच्या घरचे नाही दिले, आम्ही राजूदादा असतील, आम्ही असतील. प्रामाणिकपणे रोजगार मिळेल का, त्यांना आपण न्याय दिला. प्रामाणिकपणे सगळ्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल का, तो प्रयत्न केला. पण आज जे चित्र उभं केलं जातं कोटी कोटी कोटी, आणि आपले पण काही खोटे त्या कोटीच्या मागे भुलून जात आहेत. माझी विनंती तुम्हाला की फॅक्ट्स तुम्ही लक्षामध्ये घ्या की आज जर एवढं शासनामध्ये यांचं वजन आहे, एवढं वजन आहे,
ज्या चाळीसगाव MIDC ला दादा असताना भारत वायर रोपचा प्रोजेक्ट सुरू झाला. मला वाटतं तुम्ही आमदार झाल्यावर 15 दिवस बसून पर्यावरण सचिवाकडे बसून त्याचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स केलं, तेव्हा तो उद्योग सुरू झाला. 6 महिने त्याला बँकेचे हप्ते सुरू झाले, पण त्या प्रकल्पाला NOC नव्हती, तो प्रकल्प सुरू झाला. गुजरात अंबुजा प्रकल्प आणला, रस्ते आणले, ट्रान्सफॉर्मर आणले, एक्सप्रेस फिटर केलं, घरात आपल्याला जे पिण्याचं पाणी ते पाणी आपण आणलं, तेव्हा पुढे हे उद्योग आले. पण या महाशयांना 8 वर्ष होतील आता, पण एक उद्योग सुरू केला नाही. माझ्या माता भगिनी आहेत, वडीलधारी मंडळी, तरुण भावांनो, मी जे बोलतोय राजकीय बोलत असेल तर मला दुरुस्त करा, मला करेक्ट करा. पण आपण MIDCच्या माध्यमातून उद्योग रोजगार थोडं कुठेतरी हाताला काम मिळेल का हा प्रयत्न केला. तिथे उद्योग आले, कुठेतरी त्याला फुलवली. पण या महाशयांचा उद्योग खरं तर LED स्क्रीनवर मी व्हिडिओ आणलेला होता, आता वेळ नाहीये, तुमचा वेळ घेणार नाही. या MIDCच्या मागे डोन नावाचं एक खेडं आहे. त्या 100 एकराच्या भूखंडातून मुरुम, दगड आणि खडी 500 कोटी रुपयाचं गौण खनिज हे त्या ठिकाणून उत्खनन करण्यात आलंय. अंदाजे इतका मोठा एरिया त्या ठिकाणी आहे. म्हणजे उद्योग नाही, रोजगार नाही, आणि स्वतःचे डंपर, स्वतःचा पेवर ब्लॉकचा प्लांट, स्वतःचे क्रशर. अरे करा, पैसे आमचं त्यात हरकत नाही, कमवा, उद्योग करा. पण तुम्ही चाळीसगावकरांच्या रोजगाराचं काय, MIDC उद्योगाचं काय? पण हे चित्र चाळीसगावकरांना माहित नाही. माझ्या चाळीसगावकरांनो, शाश्वत विकास म्हणजे काय, जो दादांनी केला, जे तुम्हाला मी सांगतो, तो शाश्वत विकास. अरे बस स्थानक आम्ही 1,10,00,000 केलं. 156 गावाला जोडणारं बस स्थानक 1,10,00,000 फक्त. आता म्हणे मी 135 कोटीचं बस स्थानक करणार, ते मालेगाव रोडला नेणार. अरे बाबा, गावात राहू दे रे काही. बिचारायचं तहसील कार्यालय गेलं तिकडे, हरकत नाही, चला जागा होती. आपण उत्तमराव पाटील म्हणे उद्यान केलं 30 एकरामध्ये, मला आठवतं उत्तमरावांच्या नावानं. एक ग्रीन झोन 25,000 झाड आहे तिथे. आज ग्रीन झोन तयार केला, ऑक्सिजन पार्क तयार केला. आणि हे महाशय इथे मग